3 दिवसाच्या आंदोलनानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काल पुण्यातील शास्त्री रोडवरचं आंदोलन जे आहे ते मागे घेतलं होतं आणि त्यानंतर शरद पवारांनी त्या सगळ्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना आज मोदी बागेत वेळ दिली होती भेटायला। शरद पवारांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचे मुद्दे घेऊन यायला सांगितलं होतं आणि त्याच मुद्द्यांवरती शरद पवारांनी जे आहे ते या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। एक मीटिंग देखील शरद पवारांनी या विद्यार्थ्यांसोबत केलेली आहे। मोदी बागेतल्या या त्यांच्या कार्यालयात हे सगळे विद्यार्थी आले होते। शरद पवारांनी देखील आश्वासित केले की येत्या 7 दिवसात मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ, मुख्यमंत्र्यांची भेट तुमच्या शिष्टमंडळासह घेऊ, तुमच्या ज्या अडचणी आहेत, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे मुख्यमंत्र्यांसमोर मांडू आणि याचं खरं तर जे आहे ते कायमचं जे सोल्युशन आहे ते काढण्यात आपल्यासोबत हे विद्यार्थी आहेत। ताई, पवारांची भेट घेतलेली आहे तुम्ही, पवार साहेबांनी काय आश्वासित केले तुम्हाला, काय तुम्ही मुद्दे मांडले? खरं तर कालच्या आमच्या 2 प्रमुख मागण्या होत्या। एक IBPSची एक्झाम होती आणि राज्य लोकसेवा आयोगाची, त्याच्यामुळं MPSCची परीक्षा पुढे गेली पाहिजे, आयोगाने तसं नोटिफिकेशन दिलेलं आहे। दुसरी मागणी होती 258 कृषी जागा 2024च्या राज्यसेवा प्रिलियम्समध्ये ॲड झाल्या पाहिजेत। तर त्याच्याबद्दल आत्ता फक्त परीक्षा पुढे गेली पण आयोगाने काहीही क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही आहे। परवा दिवशी जेव्हा नोटिफिकेशन काढलं होतं त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की आम्ही ॲग्रीची सेपरेट एक्झाम घेणार, पण आज आम्ही जे साहेबांना भेटलो तिथं आमचा मुद्दा हाच होता की आम्हाला आयोगाकडून काहीतरी कन्फर्मेशन पाहिजे की ते कृषीच्या जागा 2024मध्येच ॲड करणार। साहेबांनी असं सांगितलं की CM साहेबांसोबत ते स्वतः आमच्यासोबत येऊन आमची CM साहेबांसोबत भेट घालून देणार आहेत आणि आम्ही तिथं त्यांच्यासमोर आमच्या ह्या जे काही समस्या असतील, मग ती राज्यसेवेची असेल, कंबाईनच्या 15,000 किंवा 10,000 जागा वाढ असेल, आम्ही तिथं सगळ्या ह्या राहिलेले मुद्दे पण मांडणार आहे। पवार साहेबांसोबत नेमकं काय बोलणं झालं आणि पवार साहेबांनी काय आश्वासन म्हणता येत नाही, त्यांनी शब्द दिला आहे आम्हाला की विद्यार्थी हितासाठी कधीही मी तत्पर आहे आणि प्रमुख मागण्या आत्ता ताईंनी जी सांगितलं त्याच प्रमुख मागण्या होत्या आमच्या 2 की IBPS क्लर्क एक्झाम क्लॅश आणि 258 जागा, जी की ही जी नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे त्यामध्ये 2024ची त्यामध्ये समाविष्ट करून सर्वसमावेशक पदभरती करावी, ही एक प्रमुख मागणी होती। आमची ह्या मागणी संदर्भात सखोल चर्चा झाली आणि साहेबांनी आश्वासन म्हणण्यापेक्षा शब्द दिला आहे की मी तुमची मुख्यमंत्री साहेबांशी भेट घालून देतो, मी स्वतः येतो, ह्या संदर्भात चर्चा करूयात, बसूयात आणि ह्या संदर्भात सर्व विषय मी स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष घालून मार्गी लावतो असं साहेबांनी बोलले। खरं तर 3 दिवसाचं तुमचं आंदोलन होतं, अनेक मागण्या मान्य देखील केल्या, पण आता पवार साहेबांनी किती दिवसात हा सगळा प्रश्न मार्गी लावू किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं? पवार साहेबांनी पुढच्या 5 दिवसांमध्ये हा मुख्यमंत्र्यांची भेट होईल आणि तेव्हा आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू। मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडे येईल आता असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। किती मुद्दे मांडले आम्ही पवार साहेबांसमोर 2 मुद्दे मांडले, एक तर कृषी जागे ॲड संदर्भात आणि दुसरा कंबाईनच्या ॲड येण्यासंदर्भात। खरं तर काही मुद्दे होते जे पवारांनी यांना सांगितले होते की ते मुद्दे माझ्याकडे घेऊन या, आपण त्या अर्थाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ। तसेच आता मोदी बागेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांना निवेदन दिलेलं आहे। खरं तर भेट होती ती झालेली आहे आणि तेच मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं देखील आश्वासन पवारांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।